बारामतीमध्ये पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात झालेला आहे। अजित पवारांच्या विमानाचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच गोजुबावी परिसरामध्ये हा विमान अपघात झालेला आहे। हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप कळू शकलं नाहीये। अपघातग्रस्त विमान हे रेडबर्ड कंपनीचं असून या विमानाचा पायलट सुरक्षित आहे। यापूर्वी देखील रेडबर्ड या कंपनीचं विमान या ठिकाणी कोसळलेलं होतं। या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं। कारवार इरिगेशन आणि रेडबर्ड या दोन संस्था बारामतीमध्ये वैमानिक प्रशिक्षण देतात। दरम्यान यापूर्वी देखील रेडबर्ड कंपनीवरती बंदी घालण्यात आली होती। तर ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालेला होता त्याच ठिकाणी या शिकाऊ विमानाचा अपघात झालेला आहे। रेडबर्ड कंपनीचं हे अपघात होतं। या कंपनीच्या विमानाचा याआधी देखील अपघात झालेला होता आणि या अपघातानंतर देखील आता अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्यासोबत आहेत। जावेद, याच ठिकाणी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालेला होता आणि ज्या कंपनीचं हे विमान आहे ते म्हणजे रेडबर्ड कंपनी, या कंपनीच्या विमानाचा देखील याआधी अपघात झालेला आहे। या कंपनीवर बंदी देखील घालण्यात आलेली होती। नक्कीच रेडबर्ड कंपनी असेल किंवा आणखीन एक दुसरी कंपनी म्हणजे कारवर दोन कंपन्या या ठिकाणी प्रशिक्षण देत असतात। अनेक जण या ठिकाणी येऊन म्हणजे हे जी छोटी विमानं आहेत ते शिकाऊ विमान आहेत ते चालवत असतात आणि यातूनच अनेक अपघात देखील यापूर्वी देखील झालेले आहेत। आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान जे आहे ते याच ठिकाणी बारामतीच्या विमानतळ शेजारी गोजुबावी म्हणून गाव आहे आणि त्याच ठिकाणी त्यांच्याही विमानाला अपघात होऊन त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी झाला होता। आणि त्यानंतर या घटनेकडे प्रशासनानं त्या दृष्टिकोनानं पाहिलं नाही किंवा हे जे ढगाळ हवामान असेल किंवा वातावरणामधला बदल असेल किंवा जे प्रशिक्षित विमान आहेत त्यांची दुरुस्ती किंवा ती प्रशिक्षणासाठी योग्य आहेत का याची तपासणी करणारी कुठली यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करणं शासनाकडून गरजेचं होतं। मात्र तशी कुठलीही हालचाल या ठिकाणी दिसलेली नाही आणि त्यामुळेच असे छोटे मोठे अपघात जे आहेत विमानाला होत असतात। सुदैवाने या अपघातामध्ये जरी जीवितहानी कुठली झाली नसली तरी हे अशा पद्धतीचे विमानाच्या अपघाताचं दुर्घटना होणे हे आता इतकं नवीन नाहीये। कारण सकाळपासूनच वातावरण पाहून हे प्रशिक्षणची करणारी जी विमान असतात ते हवेमध्ये झेप घेत असतात आणि त्यानंतर जे आहे त्याचा गोंगाट आवाज हा आकाशामध्ये जोरात होत असतो। त्यामुळे देखील या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते काहीसे त्रासलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट जमेची बाजू या ठिकाणी अशी आहे की या कंपन्यांवरती ज्यांचं नियंत्रण आहे त्यांनी देखील आता याकडे पाहणं गरजेचं आहे। मात्र तसं होताना दिसत नाही आणि त्यामुळेच अशा विमानाच्या दुर्घटना घडण्याची संख्या आता वाढलेली आहे। नक्कीच जावेद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बारामतीमध्ये पुन्हा विमानाचा अपघात झालेला आहे। शिकाऊ विमान होतं। या ठिकाणी विमान चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं। रेडबर्ड कंपनीचं हे विमान होतं आणि त्याचा अपघात झालेला आहे।